नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित एक नातं असंही भाग 3. इकडे स्वयंपाक करत असतानाच तिच्या नवऱ्याचा मेसेज आला की तो आणि त्याचे मित्र 2 दिवसांनी गावात येत आहेत म्हणून. तसं तिला तर खूप आनंद झाला. तिने ही बातमी लगेच आपल्या बापूंना सांगितली. येत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे, तेही जेवत जेवत बोलतात आणि तिच्या डोक्यावर दुसरा हात प्रेमाने ठेवतात. तिला मात्र आता चैन पडत नसते. फटाफट ती आपले किचनमधील आवरून लगेच अंथरुणावर पडते. नवऱ्याचा तो आलेला मेसेज कितीतरी वेळा वाचून ती आनंदी होत होती. मनात तो आला की काय करायचं काय नाही करायचं याचाही विचार चालू होताच. आणि याच सर्व विचारात कधी तिला झोप लागली हे सुद्धा कळले नाही. बघता बघता 2 दिवस कसे गेले कुणालाच कळाले नाही. श्रेयाने या 2 दिवसात महादू काका आणि त्यांच्या बायकोकडून माडीवरच्या खोल्या छान मस्त अशा आवरून घेतल्या होत्या. शिवाय शाळेला जरी सुट्टी असल्याने जात नसली तरी दुसरी पोरं तिची वाट बघायची. रंगीत तालीमही घ्यायची ना नाटकाची ती. इकडे मुंबईहून निघालेली ती एसटीसुद्धा आता हळूहळू डोंगर दऱ्यांमधून वळणं घेत पुढे सरकत होती. खिडकीबाहेरचं दृश्य बदलत होतं. उंच इमारती, धूर, हॉर्न याची जागा आता हिरवी शेतं, मातीचे रस्ते आणि झाडांमधून डोकावणारा सूर्य घेत होता. बसच्या शेवटच्या सीटवर बसलेला संग्राम शांतपणे ते सगळं पाहत होता. हातात मोबाईल होता, पण स्क्रीनकडे त्याचं लक्ष नव्हतंच. डोळ्यात कुठेतरी एक वेगळीच शांती उतरली होती. जणू काही हे गाव त्याला आधीपासून ओळखीचं होतं. ओय संग्राम, तोच रोहनने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले. काय रे, एवढा सिरियस का झालास? अजून गावात पोहोचलो पण नाही आणि तू असा पाहतोयस जसं इथेच जन्म घेतलायस. सगळ्यांकडे हसून तो पुढे म्हणाला. माहीत नाही रे, पण इथे हवा वेगळी वाटते. श्वास घ्यायलाही खूप छान वाटत आहे. संग्राम हलकंसं हसून बोलला. वा रे, त्यावर आता अहना डोळे फिरवत म्हणाली. परदेशातून आलोय आपण आणि ह्याला गावात रोमॅन्टिक वाईब्स येत आहेत. तू गप्प बस ना, नील हसत म्हणाला. ह्याला आधीच ती एकटी आयशा पुरी करते, ते काय कमी आहे का? तो पुढे डोळा मारत म्हणाला. पण हे ऐकताच मागच्या सीटवर बसलेली आयशा हलकंसं स्मित करत खिडकीबाहेर पाहू लागली. ती काही बोलली नाही, पण तिच्या नजरेतून संग्राम कधीच सुटला नव्हता. आयशा श्रीमंत घराण्यात वाढलेली, आत्मविश्वासाने भरलेली, पण संग्राम समोर आली की तिचा तो आत्मविश्वास कुठेतरी मऊ पडायचा. संग्रामला हे सगळं माहीत होतं, पण त्याने कायमच त्या विषयाला अंतर ठेवलं होतं. कारण त्याचं आयुष्य म्हणावे तितके सोपे नव्हते. तो अनाथ होता. अनाथाश्रमे त्याचं हक्काचं घर होतं आणि तिथूनच त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं होतं. हां, पण स्वाभिमान नसानसात भरून वाहत असल्याने स्वतःच्या खर्चासाठी तो छोटे मोठे जॉबही करत होता. अगदी विदेशातही त्याने असे छोटे मोठे जॉब केले होते. खरं तर स्कॉलरशिप मिळाली होती त्याला डिग्रीनंतर MBAसाठी. मित्र असावे तर असे, जीवाला जीव देणारे, प्रसंगी आपल्याला जे आवडत नाही ते क्षेत्र तरीसुद्धा दोस्ती तुटू नये आणि तो एकटा पडेल म्हणून या सर्वांनीही तिकडे ॲडमिशन घेतले होते. अर्थात त्यांनी मॅनेजमेंट कोटातून केले होते, कारण हाताची 5ही बोटं सारखी नसतात ना. त्यामुळे शिक्षणात काहींना जास्त रुची नसली तरी ते फक्त या मैत्रीसाठी टिकून होते. आणि जिथे स्वतःचं भविष्यच अनिश्चित असतं तिथे कुणाच्या भावनांशी खेळायचं धाडस तो करू शकत नव्हता. म्हणून तो सगळं माहीत असूनही आयशाला आपल्यापासून अंतर ठेवत होता. पण ती आणि त्यांचे मित्र तसं करून देत नव्हते. त्याने खूप समजावलेही होते आपल्या मित्रांना, पण ते ऐकतच नव्हते. म्हणून एका पॉईंटला जाऊन त्याने तेही प्रयत्न थांबवले होते. फक्त आता तो तिचा विषय येताच इग्नोर तरी करायचा किंवा सरळ निघून जायचा तिथून. पण ते मित्र त्याचा पाठपुरावा करणे काही थांबवत नसे. अरे पण एक सांग, रोहन इकडे परत बसमध्ये बोलायला लागला. विहान आपल्याला गावात यायला सांगतो आणि स्वतःच येत नाही.
थोडं संशयास्पद नाही वाटत? त्याचं काहीतरी पर्सनल काम असेल, संग्राम शांतपणे म्हणाला. संग्रामचं हसू थोडंसं कमी झालं. विहान, त्याचा सगळ्यात जवळचा मित्र. तो उगाच आपल्याला इथे बोलवणार नाही. पुढे त्याने बाहेर पाहत आपलं वाक्य कंटिन्यू केलं. नील मान डोलावतो. पण सांगतोय, ही ट्रिप मात्र यावेळी वेगळीच असणार आहे. ते बोलतच असतात की अचानक बस एका जागी थांबते. श्रीरामपूर, कंडक्टरने त्यांना पाहून आवाज दिला. तसे सगळे खाली उतरले. गावाचं ते छोटंसं बसस्थानक, आजूबाजूला गर्दी, पण तरीही एक वेगळी शांतता भासत होती. संग्रामने पाय जमिनीवर ठेवताच क्षणभर थांबून डोळे मिटले. मनात कुठेतरी न कळणारी हलचल झाली. का कोण जाणे, पण असं वाटलं इथून आयुष्य वेगळ्या वळणावर जाणार आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की या गावात, या मातीमध्ये त्याचं नशीब त्याची वाट पाहत होते. बस स्थानकावरून सगळेजण आपापल्या बॅगा उचलत बाहेर आले. गावातली सकाळ हळूच आता उतरू लागली होती. मातीचा गंध, कुठेतरी जळणाऱ्या चुलीचा धूर आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वडाचे झाड, सगळं मिळून एक वेगळं शांत असं परिसर तयार झाले होते. तर मग कुठे जायचं आता? रोहनने आजूबाजूला पाहत विचारलं. सरपंच काका येणार आहेत म्हणाले होते, नील म्हणाला. अरे, आलात वाटतं. तेवढ्यात दूरवरून एक अनोळखीचा आवाज ऐकू आला. तसं सगळ्यांनी वळून पाहिलं. सरपंच काका घाईघाईने येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. चला चला, थकले असाल प्रवास करून, तुमची व्यवस्था केली आहे. ते बोलत असतानाच त्यांच्या मागे चालत येणारी ती संग्रामच्या नजरेत भजली. साधी साडी, केसांची सागरवेणी घालून ती पुढे आणलेली, कपाळावर हलकीशी टिकली, त्या साधेपणातही एक वेगळीच मोहकता होती. ती श्रेया होती. थोडीशी मागेच चालत येत होती. नजरेत एक अनोखी उत्सुकता, पण चेहऱ्यावर संयम. पाहुणे आहेत हे ती विसरलेली नव्हती. तरीही त्या अनोळखी मुलाकडे तिची नजर नकळत थांबली आणि नेमकं त्या क्षणी संग्रामची नजरही तिच्यावरच स्थिरावली. क्षणभर, फक्त क्षणभर दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. काही बोलणं झालं नाही. ओळख जे नव्हती, कसलंही नातं नव्हतं, पण तरीही त्या एका क्षणात काहीतरी हललं होतं. मनाच्या कोपऱ्यात एक अस्वस्थता जाणवली होती संग्रामच्या. छातीत कुठेतरी हलकीशी चुरचुरी जाणवली. का असं, या प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. पण इकडे श्रेया मात्र पटकन भानावर आली. नजर खाली घेत पुढे सरपंच काकांच्या शेजारी उभी राहिली. हो, पण त्या नजरेतही ती कुणाला तरी शोधत आहे असंही वाटत होतं. ही श्रेया मधुकर पाटील, माझी मुलगीच म्हणा ना दुसरी. तसं सरपंच काकांनी तिची पुढे ओळख करून दिली. कारण सगळेच तिच्याकडे पाहत असल्याचं आता दोघांना लक्षात आले होते. नमस्कार, तिने सगळ्यांकडे पाहत नम्रपणे मान वाकवत हात जोडत म्हणाली. नमस्कार. सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं. पण एकट्या संग्रामचं लक्ष अजूनही तिच्याकडे होतं. तिच्या आवाजात अडकलं गेलं. तो आवाज मृदू, शांत, पण तरीही ठाम असा होता. बरं पोरांनो, काही दिवस तुम्ही हिच्या घरी राहणार आहेसा. आता सरपंच काका बोलायला लागले. आमची मंडळी गावी गेल्यात काही कारणास्तव. मग त्या आल्या की तुम्ही परत वाड्यावर या राहायला. पण तोवर जरा ॲडजस्ट का काय ते करून घ्या. त्यांनी सर्वांना हात जोडत आपली अडचण सांगत म्हटले. फिकर नॉट काका, करू आम्ही ॲडजस्ट. आता काय, सवय आहे आम्हाला, रोहन पटकन बोलला. त्या विहानने आधीच असल्या गावात आणून टाकलंय. तो जरा चिडूनच पुढे बोलला. हां, ते गाव छोटं आहे आणि आधुनिकता का काय बी नाही आमच्या गावात, थोडे शरमाईनेच म्हटले ते. पण गाव आणि गाववाले खूप भली माणसं आहेत ती. तुम्हाला काय बी गरज पडू दे मग. ते पुढे हसून बोलतात. इट्स ओके काका, काही प्रॉब्लेम नाही. तोच आता इतका वेळ शांत असलेली आयशा पटकन त्यांचा हात धरत म्हणते. आम्ही करू ॲडजस्ट. आणि पुढे रोहनकडे दातोड खात बोलते. तो मात्र आता आपण काय चुकीचं बोललो या आविर्भावात तिला पाहतो. बरं, आता जा तुम्ही आमच्या श्रेयूबरोबर. ती दाखवेल तुम्हाला सर्व.
म्हणत ते सरपंच परत एकदा हात जोडतात, रामरामजी म्हणतच. रामराम. तसे हे सर्व एकसाथ हात जोडून हसत बोलतात. श्रेयू बेटा, जरा इकडे ये. सरपंच पुढे गेलेले तिला मागे वळवून बोलवतात. तसं तीही त्यांच्याकडे जाते. येताना मी आज जे काय बोललो ते ध्यानात असू दे. ते आता तिला गांभीर्याने बोलतात. जादा तुझी माहिती नग देऊ. अगदी तुझ्या नवऱ्याचं नाव गाव विचारलं तरी बी नाही म्हणून सांग. आठवड्याचा सवाल आहे. आमची मंडळी आली की मग तुला बी कुणाचा त्रास नाही. पण तोवर एवढं ध्यानात असू दे. ते तिला जवळजवळ तंबीच देतात. यावरती काही बोलत नाही आणि लगेच यांच्याकडे जाते. घराकडे चालताना ती पुढे होती. सगळे तिच्या मागे. तिच्या चालण्यात घाई नव्हती, पण आत्मविश्वास होता. संग्राम नकळत तिच्याकडे पाहत राहिला. आयशाने हे पाहिलं होतं, पण घरी जाऊन बोलूया या विषयावर असं ठरवून ती शांतच राहिली. तिच्या मनात कुठेतरी एक हलकीशी टोचणी उमटली. हे गाव आणि ही मुलगी. संग्राम मनातच पुटपुटला. दोन्ही काहीतरी वेगळंच आहेत. संग्राम मात्र आपल्याच विचारात हरवला होता, तर बाकीचे गाव पाहण्यात. घराच्या उंबरठ्यावर पोचल्यावर श्रेयाने बाजूला होत सगळ्यांना आत येण्याचा इशारा केला. या, दमला असाल, आधी पाणी घ्या, म्हणत तिने लागोलाग 2 तांबे भरून त्यांच्यासमोर धरत म्हटले. तिच्या त्या साध्या वाक्यातही काळजी होती. आत पाऊल टाकताच संग्रामला ते जाणवलं. ही फक्त पहिली भेट नव्हती, ही तर सुरुवात होती एका नवीन वळणाची. क्रमशः बाकी भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.